नमस्कार. कधी विचार केलाय की कागदावरची ही जी चिन्ह असतात म्हणजे आपली अक्षरं, ती आपल्या डोक्यात जाऊन थेट गोष्टींमध्ये कशी काय बदलतात? म्हणजे हे काही जादू नाहीये, हे एक कौशल्य आहे. आणि आज आपण नेमकं हेच बघणार आहोत की वाचनाचा हा कोड कसा उलगडायचा. चला तर सुरुवात करूया. हाच तो मूळ प्रश्न आहे नाही का? ही अक्षरं, ही चिन्ह आपला मेंदू यांचं नक्की काय करतो की त्यातून अर्थपूर्ण शब्द आणि कथा तयार होतात? हे प्रक्रिया समजून घेणं हेच खरं तर वाचायला शिकण्याचं पहिलं पाऊल आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वाचायला शिकणं हे काही रहस्यमय किंवा जादुई नाहीये. ते अगदी एका कोडासारखं आहे. आणि एकदा का तो कोड कसा सोडवायचा हे कळलं ना की शब्दांचं एक अख्खं जग आपल्यासाठी खुलं होतं. चला तर मग या वाचनाच्या कोडला उलगडण्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. आता प्रत्येक कोडला एक किल्ली तर असतेच. मग पाहूया याची किल्ली काय आहे. आणि ती किल्ली आहे फोनेक्स. हो, फोनेक्स ही एक अशी पद्धत आहे जी प्रत्येक अक्षराला त्याच्या आवाजाशी जोडते. हाच तो पाया आहे ज्यावर वाचनाची संपूर्ण इमारत उभी राहते. अगदी सोपी संकल्पना आहे ही. आता फोनिक्समध्ये अनेक वेगवेगळी साधनं आहेत, पण आज आपण त्यापैकी एका सगळ्यात शक्तिशाली साधनावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ते साधन म्हणजे शब्दकुटुंब. बरं, मग हे शब्द कुटुंब म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. असं समजा की काही शब्दांचं ना एक कुटुंब असतं, एक फॅमिली, आणि ह्या फॅमिलीतल्या सगळ्या शब्दांचा शेवटचा आवाज अगदी सारखा असतो. उदाहरणार्थ कॅट, हॅट, बॅट. ऐकलं? सगळ्यांच्या शेवटी ॲट असा आवाज येतोय. म्हणूनच हे सगळे एकाच कुटुंबातले झाले. आणि हे बघा, हा चार्ट आपल्याला शब्दकुटुंब प्रत्यक्षात कसे दिसतात हे अगदी छान दाखवतो. इथे दिसणारे सगळे शब्द या एकाच स्वराभोवती तयार झाले आहेत. हा चार्ट आजच्या आपल्या विश्लेषणात मार्गदर्शकाचं काम करणार आहे. चला तर मग हे सगळं फक्त बोलण्यापुरतं न ठेवता प्रत्यक्षात कसं काम करतं तेच बघूया. चला या चार्टमधल्या पहिल्या कुटुंबापासून सुरुवात करू. ते आहे ॲट कुटुंब. आता बघा गंमत. आपल्याकडे आहे ॲट हा एक पॅटर्न. आता फक्त सुरुवात बदलूया. बी लावलं झाला बॅट, सी लावलं झाला कॅट, आर लावला की झाला रॅट. पाहिलं किती सोपं आहे? एकाच पॅटर्नवरून कितीतरी नवीन शब्द बनले. चला अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे हे आणखी पक्क होईल. आता आपण ॲग कुटुंबाकडे वळूया. इथेही अगदी तेच. आपला पाया आहे ॲग. त्याला बी लावा आणि शब्द मिळाला बॅग. टी लावून टॅग आणि डब्ल्यू लावून वॅग. एकदा हा पॅटर्न लक्षात आला ना की आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो. आता पुन्हा एकदा ह्या पूर्ण चार्टकडे बघा. इथे 8 वेगवेगळी शब्दकुटुंब दिसतायत, पण त्या सगळ्यांच्या मागचं तत्व एकच आहे. फक्त पहिला अक्षर बदला आणि बघा, एक नवीन शब्द तयार. या पद्धतीची ताकद खरं तर तिच्या याच साधेपणात आहे. पण हा इतका साधा सोपा नियम इतका प्रभावी का ठरतो? चला आता या साधेपणामागे दडलेलं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. इथे 2 पद्धतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे प्रत्येक शब्द वेगळा वेगळा पाठ करण्याची जुनी पद्धत, जी खूपच हळू आणि कंटाळवाणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे पॅटर्न ओळखण्याची स्मार्ट पद्धत, जिथे एक पॅटर्न शिकला की अनेक शब्द आपोआप अनलॉक होतात. ही पद्धत नुसतीच जलद नाही, तर ती स्मरणशक्तीवरचा भार कमी करून शब्द उलगडण्याचं कौशल्यच विकसित करते. आणि हे बघा, हा बार चार्ट किती छान समजावतोय. इथे आपण फक्त एक पॅटर्न शिकतोय, ॲम, पण त्या एका पॅटर्नमुळे आपल्याला डॅम, सॅम, रॅम असे 6 वेगवेगळे शब्द एकदम वाचता येतात. म्हणजे एकाच्या बदल्यात 6. किती मोठा फायदा आहे हा. हे वाक्य या संपूर्ण प्रक्रियेचं सार आहे खरं तर. शेकडो शब्द पाठ करत बसण्याऐवजी मुलं शब्दांमध्ये दडलेले हे छोटे छोटे बिल्डिंग ब्लॉक्स ओळखायला शिकतात. आणि एकदा हे कौशल्य आलं ना की ते कोणत्याही नवीन शब्दाला लागू करता येतं. अर्थात शब्दकुटुंब शिकणं म्हणजे वाचनाच्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे. हा एक खूप महत्वाचा पण पहिला टप्पा आहे. याच पायावर पुढची इमारत उभी राहते. म्हणजे शब्दकुटुंबांपासून सुरुवात होते, मग हळूहळू अधिक गुंतागुंतीचे आवाज एकत्र करायला शिकतो. काही शब्द तर न वाचताच ओळखायला लागतो, मग वाक्य समजू लागतात आणि शेवटी ओघवत्या शैलीत वाचणं साध्य होतं. तर या सगळ्यातून मिळणारा सगळ्यात महत्त्वाचा धडा हा आहे की हे सोपे पॅटर्न शिकल्यामुळे फक्त काही शब्द वाचता येत नाहीत, तर आयुष्यभर वाचन करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो आणि जी एक मानसिक चौकट लागते ती तयार होते. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. बघा, शब्दांमधले हे पॅटर्न आपल्याला वाचायला शिकवतात नाही का? मग विचार करा, आपल्या आजूबाजूला म्हणजे संगीतात, निसर्गात
किंवा अगदी आपल्या माणसांच्या वागण्यात असे कोणते पॅटर्न्स लपलेले असतील जे आपल्याला आपलं जग आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतील?